हाय गाईज, आज ना माझ्या आजीचा आहे ना म्हणजे बोकड्याचा कार्यक्रम आहे. मग आम्ही तिथं आलेलो आहे. मग आज आम्ही तिथला व्लॉग चालू करणार आहे. आणि ही माझी ना मावशीची पोरगी आहे. ही ना सकाळपासून मला म्हणते व्लॉग चालू करणार. मग आता ती बोलली आपण तिकडे जाऊ पाण्यास टाकीकडं. आम्ही सगळ्यापासून लांब आलो आहे आणि आता व्लॉग चालू करतो आहे. आता बोला आता काही आता चालू केला. ही ना जरा लाजती आहे. जरा जाऊ द्या. मी आज असे कपडे घातले. हे माझे ना बड्डेचे कपडे चांगले दिसते. चला. आणि मला पण ना आज ना थोडी जास्त लाज वाटते, कारण आता लई माणसं आहे आणि मी एवढं घरामध्ये ब्लॉग काढायला लाजते. तर आता हे एवढे माणसं आहे त्यांच्यामध्ये आता जरा अनकम्फर्टेबल फील होईल. पण तरी नाही का मी ट्राय करत. हे बघा, हे मटण आहे. हे बकराचं मटण आहे. बोकड्याचं आहे. मग बकराचं नाही आहे, बोकड्याचं आहे. आणि ती माझी मम्मी आहे बघा. याच्यामध्ये मोठं पातेलं आणलं. हे पातेलं आहे ना पुरत नव्हतं, हे छोटं पडत होतं, म्हणून आता याच्यामध्ये मोठं पातेलं आणलं. इकडे भाकरी चालू आहे. चिकन आहे. हे मामा आहे ना आचारी आहे. हे भाजी बनवणार आहे. दाखवायचंय ना मग. अहो हे बघा, हे ना निवद आहे, देवाला द्यावा लागत आहे. हे मग मम्मीला येत नव्हते म्हणून हे मग मामी बनवते. मग मम्मी ना बारीक करून मग मम्मीचं निवद दाखव. अहो मा मम्मी करीत नाही ना, मा मामी करते ना. मम्मीच्या सगळ्यात लास्टला छोटा मम्मीचा सगळ्यात मामी मंडपात उतरायला तर नको. ती कोणची मामी मला नाही माहिती म्हणतात. हो असं नाही होणार. असं नाही होणार. मग मम्मीला विचार. असं नाही होणार. इकडं पण जाऊ, पण आम्हाला तुम्ही ताब्या न्यायचं नाही पुरी. हे बघा, हिला काहीच येत नाही. फक्त भाकरी गोळा करायला ठेवेल. हिला भाकरी नाही टाकता येत, काहीच नाही. आणि कपडे बदलून बसेल का यासाठी की मी भाकरी बनवून. हे ना म्हणजे काय आहे नेमकं, ते बकरं कापल्या, ते बकरांचं तोंड ते निवदाला तिथं द्यावं लागत वाटतं. ते न्यावं लागत होतं बिरोबा देवाचं. आणि हे दाल मलिक बाबाला आहे ना निवद दाखवत आहे. बाई मावशी हाय काय का? ही मा मावशी वर का? आणि मा बहिणी. गावात आहे डायरेक्ट मध्ये या म्हणा. मध्ये रस्त्याने या म्हणा. हे मा आजीचं नाव. आणली काडीच बेटी. दादा काडीच बेटी पाहिजे. चुली पाशी उचलून आण. हे बघा, त्या देवाला आहे ना निवद दाखवायला चाललं. हे याचा एवढं झालं ते. माहिती आहे. मग किती लांब होतं नको आता तिथे देवी तिकडे आहे आणि इथं नारळ फोडते. असं काहीतरी राहत्या. ते जर पण काय मी इथंच टाकते म्हणून इथंच फोडते. ए दादा एवढं पकड रे भाऊ. नाही आणले वाटतं यांनी. हे बघा, हे बिरोबा देवाचं मंदिर आहे. जत्रा भरलेली आहे इथं आणि हे नवीन मंदिर तयार होतंय वाटतं, काय माहिती.
आता आले. आता हे बघा हे बाबा इकडं पण वाजत चाललेले. मी किती करत आहे ना समोरचाच व्लॉग काढत होते समोरचा. आता तुम्ही समोरचे लोक पाहून पण कटाळ म्हणून मी मला स्वतःला दाखवते. बघा हे बाबा आणि हे बघा हे इकडे मी जाऊ का जाऊ शकता का हा हे बघा हे देवाचं मंदिर आहे. देवाचं नाव काय बाबा कबीर बाबा हा कबीर बाबा कबीर बाबाचं मंदिर आहे हे. असं आहे काही हे निवड ठेवलेलं लोकांनी एवढे आमच्या घरातले लोक आलेले. हे माझे दादा आहे. लोबल चालेल का म्हणजे आता मी हा बाहेर फिरले चालते आतमध्ये दरवाजा इडलीचे सर याचे काय हा येते मुंडी ते इडल्याचे हा दोन बनवले आता 4 झाले अजून 5 पाहिजे ना 5 तर ठेवू दे ना. जाऊ दे तिथे मग कमी राहिली 4 मग ते आता मग काय करायचं. तिथे नाले जाऊ दे तिथे दाखव ना नाग अगरबत्ती तिथले घे आणि मेन ही पोरगी मला सकाळपासून म्हणत होती की व्लॉग चालू कर त्याच्यामुळं माझं किती वेळ नाही त्यांना कधीतरी सांगावं लागत. आणि ना काही म्हाताऱ्या बाया हळू बोलत आहे. काही म्हाताऱ्या बाया आलेल्या आहे त्यांना आहे ना मी व्हिडिओ काढते ना लय ऑड वाटते. काही माझ्याकडे रागाने पण पाहत नाही. काही म्हाताऱ्या बाया माझ्याकडे रागाने पाहतात. हा म्हणजे सांगताना मी असं बोलते. काय आता जाऊ द्या माझी गडी आहे. बर्देचे 50 काय झालं कशा 100 नाही ना एवढे पैसे नाही देती म्हणजे एक बोकड्या असलं का 100 रुपये द्यायचे 2 असले 200 रुपये द्यायचे असं काही का. हा चला ना मग लोक काय गेलं तर वाजवणार कधी चला नाही, मी देते 50 चला हे दे जाऊ दे आई त्यांचा मूड नाराज झाला असं काय करते काय माहिती. जाऊ द्या बाबा देईन ना आजीला मी सांगते चला. अहो 2 मुंडके होते ना मग त्यांचं म्हणणं झालं 200 रुपये द्या म्हणून. आणि मग माझ्या आजीने 100 रुपये दिले. मग आजी कशी आता ती चिंगूस बाई ना आता काही म्हातारा बायांचं काय राहतं असंच राहतं. मग आता काय बोलावं आता आपल्या काळ वेगळा हा वेगळं हा भाटे का तुम्ही पगारे नाही आम्ही भाटे नाही माझी आजी भाटे आम्ही त्रिभुवन आहे. असं का हा हे देवी मम्मी माझा व्हिडिओ घे ना मी पाया पडते. गाईस आता मधला शॉर्ट तर मी काही काढला नाही कारण ना जरा प्रॉब्लेम झाला होता. आणि प्रॉब्लेम असं झालं होतं आम्ही पाया पडायला आलो आणि घरी ना काही लोकांचे भांडणं चालू झाले. म्हणजे पाहुण्यांचे जाता एवढं आले कंदोरीला मग त्याच्यामध्ये झाले कोणाचे लटकले. पण तेवढ्या ह्याच्यामध्ये मग आम्ही घाई तिकडे गेलो. मग इकडे ना देवाच्या पाया पडायचे राहून गेलं डायरेक्ट. मग आता आम्ही देवाच्या पाया पडायला आलेलो आहे. हां आणि आता मग आलो जेवण वगैरे सगळं झालं पाहुणे वगैरे गेले. मग आता आम्हाला पण निघायचं आहे. आणि मग आता मग आम्ही ना पाया पडायला आलो पाय वगैरे पडलो. आता चाललो आहे आता निघतोय. आता वाजलेले आहे 8:30. 8:30 हां नाही 8:30 नाही 7 वाजले. आम्हाला पण दाखव ना यार. तेव्हा हा मा भाऊ ह्याचाच नवस होता
याने 500 रुपये संपून पण आला दिलेले त्याला. हा खरं बोल. पैसे हे बघ, आपण संपून आला. तिने शर्ट पण फाडला. अरे बाप रे. बाबा याला काही पण घेतलं ते डायरेक्ट फाडून टाकतो. फाडून यायला टिकतच नाही. हे असं पागल पोरग आहे. चावत बसतो त्याला. चला काही हा ब्लॉग आता मी इथंच एंड करते. जाऊ द्या आता आम्ही घरी जाऊ. लय थकलेलो आहे. झोपतो आता जाऊन. आणि आम्ही मटण नाही खाते. म्हणजे खात्या बाकीचे माझी बहीण आणि मी नाही खात म्हणून आम्ही दोघींनी डाळ भात खाल्ला असं डाळ भात. पण पोट नाही भरलं. आता आम्ही बघू काहीतरी घरी जाऊन काही खायचं काही नाही. आणि आज लई थकलो. लई किरकिर झालं. डोक्याला टेन्शन झालं. एवढा चांगला दिवस बोरिंगमध्ये घात लावला काही लोकांनी. म्हणून आता जाऊ द्या. बाय.